गाडगे बाबांनी तर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला किती साध्या भाषेत तत्वज्ञान सांगितलं. संजय पाटील साहेब, गाडगे बाबांचं नाव डेबू. दिवाळीचा सण होता. ज्या मालकाच्या घरी बाबा काम करायचे तो मालक आज पुरणपोळी खात बसलेला होता. बाबा दारात गेले, दारात असे उभे होते आणि मालक आज पुरणपोळी खातोय. मालकाकडे बघतायत बाबा. मालकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची. मालक म्हणला, तुला पोळी खायची? हात पुढं कर. बाबांनी असे हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला, समोर आला. येताना हातात काट्याचा फोक घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात फोडून काढले. रक्तभांबाळ झाले हात, पण बाबा काही बोलले नाही. रस्त्याच्या पलीकडे गेले आणि एका दगडावर बसून हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एका माणसानं विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हेच बाबा जेव्हा गाडगे बाबा झाले, कीर्तनाला जायचे, पंढरपूरला जर गेले तर कधी घाई विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही. हातामध्ये खराटा घ्यायचे, चंद्रभागेचं सगळं वाळवंट स्वच्छ करायचे आणि म्हणायचे, बापो विटेवरती उभा असलेला कमरेवरती हात दिलेला पांडुरंग ही घाण काढायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. चला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. आणि हे बाबा एक व्यापारी बाबांकडे गेला, म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचंय, तुम्ही याल? बाबा म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल, पण माझी एक अट आहे. म्हणले काय? सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले. बाबा कीर्तनाला गेले, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होती. सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाबा जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीत गेल्यानंतर बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले, बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक याची. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय दुसऱ्या गावाला निघून गेले. याला संतत्व म्हणतात.